अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बानकोटशी असगर जलगावकर। आज मी आहे दापोली आणि रस्त्याने येताना पण मी बेस शूट केले आहे। शेती करतात तींचा शूट केले आहे, शेतात जे बसतात तींचा शूट केले आहे। आता दापोलीत अल्हम्दुलिल्लाह पोचले आहे मी। आता जात आहे थोडा बाजारपेठात आणि स्टॉपवर जात आहे। बेस शूट तुम्हाला ही करून दाखवत आहे। व्हिडिओत लास्टपर्यंत बनवून द्या। इन्शाल्लाह गेल्या व्हिडिओसारखी पण इनात पण मजा येईल। यूट्यूबवर जर नवीन असाल तर असगर जलगावकर इन बानकोट टाईप करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज कमेंट करत जा। मग मला पण समजतं की माझ्या व्हिडिओत काय कमी आहे आणि काय आहे। बाकी दुआ की दरख्वास्त, जजाकल्लाह खैर। बघा आता कोकणातलं शेती लावतात ना, ती ही बघा ही शेती लावले ना आजीनी आणि हे काही आजी मिळल्यात म्हणा। हे बघा ह्या जेया बसल्यात, हे बघा काकी, हे बघा जेवाय बसल्यात। हां हे बघा जेवण बघा काय काय भाकरी आहे, काय आहे हे बघा भाकरी आहे त्यांची। हे बघा ही काय सालन कसला या वाटाणा भाकरी, हे बघा भाजी, हे बघा पाऊस पडते आणि तिना जेव्या बसल्यात आणि आपल्याला टेबल लागतं घरात जेवायला। हां काही तरा खुर्ची पाहिजे, काही तरा बघा लोक कैशी डिश करतात। नाव कसा तुमचा आणि कुठला गाव कुठला? आमकोल। हां मी बानकोटचा असगर जलगावकर। हां फॉरेनला जाणार। हे बघा ही शेती लावतात बघा कशी। सुपारीची झाडं लावणार। हे आता आहे नाक्यावर आहे। चलच लागल। त्यांची आता आपण थोडीशी बात करूया। साहेब नाव कसं आपलं? ऋषिकेश दत्ताराम माटन। थोडी बहुत आम्हाला ह्याच्याबद्दल माहिती द्याल का? मित्र कसं आहे माहिती आहे का, हे झालंय ना, हे दापोलीची एक शान आहे। पहिला इथे दापोलीमध्ये काय नव्हतं, एक गार्डन आपल्या पलीकडे काय बरोबर। त्याच्यानंतर हे एक शिव स्मारक म्हणून इथे आता फिक्स नाव असं काही दिलं नाही। आम्ही सगळे शिव स्मारक म्हणूनच बोलतो रस्कर नाक्याजवळ। तर याला 3 वर्ष होऊन गेली जास्त। खूप सुंदर आहे, इथे लोक येतात, आपल्या घरातल्या काय गोष्टी शेअर करून एकदम मस्त आहे की निवांत बसतात। आता पाऊस आहे त्यामुळे गर्दी कमी आहे, पाऊस नसला की लोक खूप गर्दी असते। ओके। आणि कसं आहे एक स्वच्छता पण इथं चांगली आहे, मी बघितला ती आणि मला बरा वाटला इकडं आल्याबद्दल। ओके आणि थँक्यू आमच्याजवळ बोलल्याबद्दल, तुमचा आभार। इथं लक्ष देसा आणि चांगली कामं करा अशीच माझी विनंती आहे। थँक्यू। अच्छे वाले बड़े वाले निकालो। बाजारात आहे आता मी आणि ह्या फ्रूटची दुकान बघा, शॉप बघा, हर तऱ्हाचं फ्रूट आहे। काका नाव काय हो तुमचा? मंगेश वारसे। माशाल्लाह फ्रूट सगळा ठेवले हो। आंबा कुठला आहे? दशेरी। हा एक तरकारीची शॉप आहे। काका काय बोलता खड्ड्यांचा घेऊ? हे बघा हे काका बोलतात हे दापोलीत खड्डे बघा त्याचा पण घ्या। हे बघा हा रोड बघा आणि मी अक्षरशः मी तिकडनं पण आलो ना तेव्हा पण मला खड्डे लय भेटले, रस्ता लय खराब आहे। अधिकाऱ्यांनी लक्ष द्या याच्यावर पण। दापोलीशी निघाले आहे मी ह्या कोंबडी विंबरीची दुकानात मेन रोडात। पाऊस मोप पडतोय, पाऊस चालू झालो मग जास्ती मी शूट नाही करत। मी आता अशी निघताय, रोड पण बघा मोप खराब आहे रोड।
सीरीजचो एंड असता थंयसो आपल्या ब्लॉगचो पण एंड जायलो. दापोलीत गेलो होतो, शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ बनवलो. पाऊस मोप होतो मगून जास्ती मला शूट कर्या मिळणार नाही. इन्शाल्लाह नेक्स्ट टाईम आणखीन शूट करीन आणि बेस तुमच्यापर्यंत सीन आणि फोटोज पोचवीन. तोपर्यंत इंतजार करा नेक्स्ट व्लॉगचा. दुआत याद ठेवा. असगर जळगावकरला. जजाकल्लाह खैर.